name is Puri Sainath Madavi. I am studying in 6th class. I am student of Eklavya Model Residential School Lahiri. So today I am telling about conductor of electricity. The material which allow to pass electric current through themselves are called as conductor of electricity. Iron nail is example of conductor of electricity. This bulb is glow. Graphite pencil is example of conductor of electricity. This bulb is glow. Blade is example of conductor of electricity. This bulb is glow. Hair clip is example of conductor of electricity. This bulb is glow. My name is Komal Vilas Atram. I am studying in 6th class. I am student of Eklavya Model Residential School Lahiri. I am telling about insulator of electricity. The material which do not allow to pass electric current through themselves are called as insulator of electricity. Wood is example of insulator of electricity. This bulb is not glow. Plastic pipe is example of insulator of electricity. This bulb is not glow. Sharpener is example of insulator of electricity. This bulb is not glow. Cone is example of insulator of electricity. This bulb is not glow. These are examples of insulator of electricity. शुभ सायंकाळ. माझे नाव आहे अक्षरा हनुमंत कुळमेते. आज मी तुम्हाला विजेचे सुवाहक हे सांगणार आहे. जे वस्तू आपल्या शरीरातून करंटला वाहू देते त्याला विजेचे सुवाहक म्हणतात. जसं की लोखंड आपल्या शरीरातून करंटला वाहू देते त्यामुळे त्याला विजेचे सुवाहक म्हणतात. बघा, लाईट लागलं. त्याच्यानंतर हे पेन्सिल हे लाकडाचं आहे, पण याचे दोन टोक हे ग्राफाईट आहेत. म्हणजे ते कार्बनपासून बनलेले आहे, म्हणून ते कार्बन आपल्या शरीरातून करंटला वाहू देते. बघा, आपण लावतो तर करंट लागते. त्याच्यानंतर हे ब्लेड पण हा आपल्या शरीरातून करंटला वाहू देते, म्हणून हा पण विजेचा सुवाहक आहे. बघा, लाईट लागते. त्याच्यानंतर हे क्लिप पण आपल्या शरीरातून करंटला वाहू देते, म्हणजे हा पण विजेचा सुवाहक आहे. बघा, इथले सगळेच आपल्या शरीरातून करंटला वाहू देते, म्हणजे हे सगळेच विजेचे सुवाहक आहेत. माझे नाव आहे सृष्टी दर्शक लांडे. आज मी तुम्हाला विजेचे दुर्वाहक सांगणार आहे. तर जे वस्तू आपल्या शरीरातून करंट वाहू देत नाही त्याला विजेचे दुर्वाहक म्हणतात. जसे की लाकूड हे आपल्या शरीरातून करंटला वाहू देत नाही, त्यामुळे याला विजेचे दुर्वाहक म्हणतात. यानंतर प्लास्टिक पाईप आपल्या शरीरातून करंटला वाहू देत नाही, त्यामुळे याला विजेचे दुर्वाहक म्हणतात. यानंतर शॉर्पनर हे आपल्या शरीरातून करंटला वाहू देत नाही, त्यामुळे याला विजेचे दुर्वाहक म्हणतात. यानंतर शंकुकोन हे आपल्या शरीरातून करंटला वाहू देत नाही, त्यामुळे याला विजेचे दुर्वाहक म्हणतात. इथे सगळेच वस्तू आपल्या शरीरातून करंटला वाहू देत नाही, त्यामुळे याला विजेचे दुर्वाहक म्हणतात. थँक्यू सर.